शेतीमध्ये खर्च कमी करायचा आहे तर तुमच्यासाठी हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे. भरपूर ठिकाणी तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलं असेल की खतं विरघळण्यासाठी एखादी टॉनिक किंवा लिक्विड जे काही असेल ते तुम्ही वापरा आणि तुमचा खर्च आहे ते वाढवा. हाच त्याच्या मागचा एक उद्देश असं मला तरी वाटतं. मी तुम्हाला या व्हिडिओमधून खतं वितळण्यासाठी एक जबरदस्त फॉर्म्युला देतो. तो फॉर्म्युला तुम्ही जर आपल्या शेतामध्ये जर उपयोगात आणला तर तुमचा खर्च येथे जागीच थांबल्या जाईल किंवा कमी येईल. सगळ्यात पहिलं तुम्हाला काय करायचं आहे की जे तुम्ही खतं सोडता, उदाहरणार्थ डी तुमची जर अशी वितळत नसेल तर तुम्ही फॉस्फरिक ॲसिड अर्धा लिटर ते 1 लिटर प्रति 1 बॅगला जर तुम्ही टाकलं तर तुमच्या DAPचं अर्ध्या तासामध्ये पूर्ण पाणी बनेल. आणि DAP तयार करत असताना त्याच्यामध्ये कणान रेतीचा हा उपयोग केला जातो. काही प्रमाणामध्ये प्रति बॅग 1 ते 2 किलो इतकी कणान रेती ही असतेच, कारण त्याचे जे दाणे बनतं त्यासाठी वापरलं जातं. तर खाली पूर्ण कणान रेती राहील आणि तुमच्या DAPचं पूर्ण पाणी बनेल. एका ड्रममध्ये तुम्ही 1 बॅग DAP त्याच्यासोबत 1 लिटर फॉस्फरिक ॲसिड टाकून द्यायचं. पूर्ण अर्धा तास त्याला हलवून घ्यायचं. पूर्णपणे त्याचं पाणी बनतं. दुसऱ्या ड्राममध्ये ते गाळून घ्यायचं, जेणेकरून ते कणान रेती आहे ते त्याच्यामध्ये येणार नाही आणि ते तुम्ही ड्रिपने पिकाला सोडा. जबरदस्त फायदा तुम्हाला दिसेल. तुमची जर मल्चिंग असेल आणि तुम्ही जर उष्टी मल्चिंग म्हणजे आधी तिथे कोणतं पीक घेतलं असेल आणि आता जर दुसरं पीक लावायचं असेल तर अशा वेळेस तुम्ही DAPचं पाणी बनवून जर आपल्या पिकाला सोडलं तर जबरदस्त तुम्हाला इथे फायदा मिळेल. पोटॅश जे पांढरं असतं ते सुद्धा पाण्यामध्ये वितळतं, ते सुद्धा तुम्ही ड्रिपने सोडू शकता. याच्यामध्ये नळ्या चोकअप होत नाही, हे सगळ्यात महत्त्वाचं असतं, कारण फॉस्फरिक ॲसिड या नळ्या क्लिअर करत राहतं. परंतु जी कणान रेती आहे ही जर तुम्ही व्यवस्थित गाळून जर नंतर ड्रिपने सोडलं तर तुम्हाला फायदा मिळेल. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वाचा होता की नाही मला कमेंटमध्ये नक्की सांगा. हा फॉर्म्युला तुम्हाला याच्या अगोदर माहीत होता का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर खूप कामाचा व्हिडिओ आहे. शेतकऱ्यांची लूट थांबवणारा हा व्हिडिओ आहे. तर तुम्ही नक्कीच जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा. धन्यवाद.